कल्याणपूर्वमधील मंगल राघवनगर भागात मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत 6 निरपराध जणांनी आपला जीव गमावला। या मृतांमध्ये 1.5 वर्षाची चिमुरडी आणि तिची आई देखील आहेत। आणि या सगळ्यांना काळजात खोल भेदून टाकणारा क्षण म्हणजे 14 वर्षाच्या एका मुलीचा भावनिक आणि भेदरलेला आवाज, मम्मी गेली। या घटनेत सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी या 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला। दुरुस्तीचं काम सुरू असताना 3ऱ्या मजल्यावर हा अपघात झाला आणि स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले। अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून एका 14 वर्षीय मुलीला वाचवलं, पण तिचं आयुष्य तिथेच उद्ध्वस्त झालं होतं, कारण तिची आई या ढिगाऱ्याखालीच कायमची गुप्त झाली होती। यात दोष कुणाचा? या प्रश्नांची उत्तरं आजही ढगात दडलेली आहेत। अनेकदा नागरिकांना पर्याय नसतो, हलाखीची परिस्थिती, भाड्याने मिळणाऱ्या घरांची कमतरता आणि दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरांचं ओझं, यामुळे ते आपल्या जीवावर उदार होऊन अशा इमारतीत राहायला भाग पडतात। अनेक धोकादायक म्हणून इमारत महानगरपालिका ठरवत असते। या इमारतीला तशी नोटीस मिळाली की नाही याबाबत माहिती नाही, पण कोणत्याही इमारतीमध्ये जेव्हा एक फ्लॅटचं दुरुस्तीचं काम चालू असतं तेव्हा ना बिल्डर, ना घर दुरुस्त करणारा, ना आजूबाजूचे फ्लॅट धारक दुरुस्ती कामाला सावधतेने घेत नाही। फ्लॅट दुरुस्ती करताना इमारतीला किंवा आजूबाजूच्या फ्लॅटला काही धोका तर होणार नाही ना, याची खातरजमा कोणी करताना दिसत नाही। धोकादायक इमारत किंवा दुरुस्ती याकडे जर सावधतेने लक्ष दिले तर असे अनेक अपघात होण्यापासून वाचतील आणि असे अनेक लेकरं आईच्या, बाबांच्या आणि परिवारास मुकणार नाहीत। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।